तसे परमपूज्य योग ब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत सौ जयश्री सुनील गोरे यांचा आपण यापूर्वी देखील एक सत्संग ऐकलेला आहे पातंजली योग सूत्रावर. तर आजचा देखील सत्संग आपल्यासाठी महत्त्वपूर्णच असाच असणार आहे. त्यांचे महिला पौरोहित्याचे शिक्षण चालू आहे. तसेच पतंजली योग सूत्र हे त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि योगशास्त्रामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. तसेच महाजनेको म्हणजे वीज निर्मिती येथे त्या कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे. याशिवाय निवेदन, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय या अनेक क्षेत्रात त्यांनी पारितोषिक मिळवलेले आहेत. कस्तुरीगंध दिवाळी अंकात सातत्याने 10 वर्ष त्यांनी कथालेखन करीत आहेत. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे. वीज निर्मिती क्षेत्रात त्यांनी ISO संबंधी टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिक म्हणून फ्रीलॅन्सरचं काम करत आहेत. तसेच त्यांना भगवद्गीता कंठस्थ आहे आणि भगवद्गीतेतून आपण पाहतच आहोत की प्रत्येक मानवी जीवनाच्या प्रत्येक जे काही क्षेत्र आहे तर त्यासाठी आवश्यक असे सांगितलेले आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं आहार भगवद्गीतेमध्ये आहाराविषयी काय सांगितलं आहे ते समजून घेणार आहोत. तर मी जयश्रीमांना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण भगवद्गीतेवर मध्ये जे आहार विषयक मार्गदर्शन केलेलं आहे त्याची थोडीशी आज चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. कारण भगवद्गीता हा फार डेप्थ असलेला ग्रंथ आहे. त्याच्यावर बोलायला जाताना आपल्याला नेहमीच नम्रपणे सामोरं जायला हवं. सर्वप्रथम मी भगवंताची प्रार्थना करते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. आजच्या सत्संगासाठी जमलेल्या सगळ्या योग साधकांना माझा विनम्र नमस्कार. या छत्रपती संभाजीनगर कडून आयोजित ही जी सत्र आहेत त्यामध्ये मला आधी संधी मिळाली ती पतंजली योगसूत्र या विषयावर आपण बोललो. अष्टांग योगाचा तो भाग होता आणि त्यानंतर परत मला जेव्हा विचारलं तर मला हा विषय एक महत्वाचा वाटतो की आपलं दैनंदिन आयुष्य मधला कितीतरी मोठा भाग हा आहाराविषयी चर्चा करण्यामध्ये जातो. तर आहाराविषयक मार्गदर्शन आपल्याला जर मिळालं तर बघावं. आणि योगायोगाने असं की भगवद्गीतेचा हा जो अभ्यास सध्या माझा जो प्रवास चालू आहे त्यामध्ये मला सगळेच जण आपण म्हणतो की भगवद्गीतेमध्ये सगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळतं. तुम्हाला हवा तो प्रश्न असू द्या त्यावर त्याच्यामध्ये मार्गदर्शन असतं. आणि मग आहार विषयक का नसणार या दृष्टिकोनातनं त्या ग्रंथाकडे मी बघितलं आणि मला त्याच्यामध्ये खूप काही मार्गदर्शक तत्व सापडली. तर त्यामुळे मी हा विषय निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा थोडंसं आपण उकल करण्याचा आज प्रयत्न करू. आता आज आपल्या सोबत व्याख्यानासाठी इथे समोर येताना थंडी आहे. मी नाशिकला असते. मी मूळ जरी छत्रपती संभाजीनगरची असली तरी सध्या नाशिकला आहे. इथे खूप थंडी आहे आणि मग व्याख्यान आहे म्हणल्यावर मग मी सकाळी आपलं स्वेटर वगैरे घालून आणि गरम गरम वाफाळलेला आल्याचा चहा वगैरे घेऊन व्याख्यानासाठी सज्ज झाले. आता या चहा या विषयाकडे मी वळले त्याचं कारण हे आहारच आहे की आता एखादं काम करायचंय म्हणजे मला आज सकाळी एक व्याख्यान द्यायचंय, एक तासभर मला बोलायचंय. तर त्यासाठी मला योग्य काय हवंय? जसं बरेच गायक आहेत ते गरम पाणी घेतात. तसं मी आज व्याख्यानासाठी म्हटलं की मी गरम चहा घेऊन बसले. माझा घसा शेकला गेला पाहिजे, माझा आवाज नीट आला पाहिजे. हे सगळे त्यामागचे दृष्टिकोन होते. याचा अर्थ मला जे कर्म करायचंय, मला जे काम करायचंय आता त्याला उपयुक्त असं मला जे काय असेल ते मला घेतलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये वर्षानुवर्ष आपण हे तत्व खरं तर सांभाळत आलेलो आहोत.
जसं की माझा एक नातू आहे, तो धावपटू आहे. तर त्याला स्टॅमिना तर हवाय, वजन तर वाढायला नकोय. तर त्या दृष्टीने सगळं प्रोटीन्स वगैरे त्यांचं डाएट फिक्स येतं आणि त्यानुसार ते फॉलो करतात. किंवा दुसरी उदाहरणं द्यायची तर आपण आपली जी उपासना करतो, व्रतवैकल्य करतो घराघरामध्ये. तर चातुर्मास असेल किंवा आपला एखादं आपण वार करत असू, आपण एखाद्या ईश्वराची आपल्या इष्ट देवतेची आपण जर काही साधना करत असू, तर आपण तेव्हा उपवास करतो. म्हणजे आजकाल जो प्रचलित आहे तो साबुदाणा वगैरे खाऊन उपवास नाही, तर आपण आहाराकडे कमीत कमी लक्ष देतो आणि देवतेकडच्या उपासनेकडे जास्त लक्ष देतो. हा त्याच्या मागचा मूळ हेतू असतो. तर अशा प्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक वर्ष घराघरामध्ये त्या काळाच्या गरजेनुसार आणि आपलं जे काही उद्दिष्ट आहे, जे काही काम ठरलंय, त्या कामासाठी उपयुक्त असा आहार बनवणं हे त्या स्त्रीच्या स्वभावात असतं. घरामध्ये अनेक माणसं असतात, म्हणजे काही लहान मुलं असतात, काही सिनियर सिटीजन असतात, काही मध्यमवयीन असतात आणि त्याच्या गरजेनुसार ती महिला जी आहे ती अगदी सहजपणे तिच्या त्या योग्यतेचा आहार बनवत असते. त्याच्यामध्ये मी एक उदाहरण सांगते, की मी एका ट्रेडिशनल घरातून आलेली आहे. जी घरामध्ये आपलं सोवळं-ओवळं, पूजा, व्रतवैकल्य असं सगळं सांभाळणाऱ्या घरातनं आलेली आहे. पण माझ्या लहानपणची गोष्ट मला आठवते, की एक माझे काका होते ते घरामध्ये अगदी सगळं देवपूजा, सगळी व्रतवैकल्य सगळं सांभाळायचे. आणि दुसरे एक काका होते ते सैन्यामध्ये होते आणि ते लेह लडाखला होते. आता तिथे जर उपवास आहे, साबुदाणा खायचा आहे किंवा भगर खाऊन राहायची आहे, समोर आपल्या शत्रू आहे आणि आपण इकडे अशी गोष्ट करू शकत नाही. तर या ठिकाणी मग आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, की मग हे कसं? एकाच घरातले 2 भाऊ आहेत. हे व्रत पाळत नाही आणि हा पाळतो. मग बरोबर काय आणि चूक काय? असे सगळे प्रश्न आपल्याला अवतीभोवती पडतात आणि मग लक्षात येतं, की नाही त्यांचं तिथे कर्म काय होतं? तर समोर येणारा जो शत्रू आहे त्याला सक्षमपणे आपल्याला उत्तर द्यायचंय. आपल्या देशाचं रक्षण करायचंय आणि इकडे जो आहे तो गृहस्थ धर्म सांभाळणारे काका आहे. तर अशा प्रकारे ज्याचं त्याचं काम जे आहे ते नीट करता यावं म्हणून आहाराची आपली रचना असते आणि त्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. हे कालांतराने समजत गेलं. पण आधी असे प्रश्न आपल्याला पडतात, की हे केलं तर मग हे होतं का? मग ते केलं तर खावं का नाही खावं? ह्याचं पाप लागतं का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता भगवद्गीतेमध्ये मला अतिशय उत्तम अशी मार्गदर्शक तत्व सापडत गेली. मुळात आपण आता आहार विषयक मार्गदर्शन असं हा विषय निवडतोय आणि तोही श्रीमद भगवद्गीतेमधला. तर सगळ्यात आधी आहार या शब्दाकडे वळलं तर आहाराचं फार मोठं शास्त्र आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक जण श्रोत्यांपैकी पण तज्ञ असतील आणि त्याची डिग्री असते खास विशेष. तर अशा प्रकारे आ आणि र हे जे 2 अक्षर आहेत, तर आ म्हणजे हा उपसर्ग आहे आणि र जो आहे तो वाहून नेणे किंवा हरण करणे, घेऊन जाणे अशा अर्थाने आहे. तर आपण जेही खातो ते एका शरीराच्या जो काही पाथ दिलेला आहे त्यामार्फत सगळ्या अवयवांपर्यंत ते वाहून नेलं जातं आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे तर शरीराला उत्तम पोषण मिळालं पाहिजे. आता हे पोषण म्हणजे कुठल्या अर्थाने? आपण आहार म्हणजे फक्त खाण्याचे पदार्थ म्हणतो. पण तसं नाही. तर आपण जे जे ग्रहण करतो, आपण काय म्हणतो ग्रहण केलं. ग्रास म्हणतात. घास हा आपला रुळलेला शब्द आहे. पण खरं तर तो ग्रास आहे. ग्रास आपण मुखामध्ये घेतो आणि ग्रहण करतो. तर ग्रहण करतो म्हणजे आपल्या इंद्रियांमार्फत आपण जे जे काही असेल ते ग्रहण करतो. ज्ञान असेल, बुद्धी, मन आणि शरीर या तीनही गोष्टींना पोषण. जसं मी आता उदाहरण दिलं, की मी सकाळी चहा घेतला आणि बसले. तर मला शरीराला ताजगी मिळाली, माझ्या शरीराला एक ऊर्जा मिळाली आणि ती का तर माझं जे काही उद्दिष्ट असेल ते सफल होण्यासाठी. म्हणजे इथे चहा रिकमेंड करणं नसून त्या आहारामागचा उद्देश काय? हा भाग आहे. म्हणजे योग साधकांना चहा हा विषय तसा वर्ज्य असतो. पण मी उदाहरणादाखल घेतलं कारण घराघरामध्ये सकाळी ही गोष्ट चहा घेतला जातो. तर मुळामध्ये आहार या शब्दाचं आपण उद्दिष्ट जाणून घेतलं, की त्याचं उद्दिष्टच मुळी भरण-पोषण करणं आहे आणि जे कार्य आहे ते सिद्ध करण्यासाठी त्या व्यक्तीला शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही गोष्टींनी
अगदी चांगलं युक्त करून सोडणं, हा मुळामध्ये त्याचा उद्देश आहे. तर आहाराचे जे उद्दिष्ट आहे ते काही त्याच्यावरती काही सिद्धांतावर आहारशास्त्र उभं आहे. जसं की संयम आहे. संयम आहे की आपण जी आवडते ती वस्तू खूप खाल्ली नाही पाहिजे, किती खावी किती नाही, प्रमाण आहे त्याचं. तर तो एक भाग आहे. त्यानंतर शरीराला सर्वार्थाने भरण पोषण करणं, हा उद्देश त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे साधला जातो. जसं की आपण बरेचदा सांगतो की नाही नाही, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, मग नागली खा, हे खा, अशी आपली व्यवहारामधली भाषा असते. तर अशा प्रकारे आहार या सिद्धांतांवर अवलंबून आहे. आपण आजकालच्या मॉडर्न काळामध्ये आपण म्हणतो की नाही नाही, वर्किंग लंच घेऊया. आपण इंडस्ट्रीत काम करत असू किंवा कुठेही काम करत असू तर म्हणतो नाही नाही, आपण वर्किंग लंच करूया. म्हणजे काय? तर आपण काम करत असताना पटकन थोडस आपल्या उरलेल्या दिवसाचं पण काम करता यावं, एवढी ऊर्जा आपण घेतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त घेतली तर कदाचित सुस्ती येईल, कदाचित काम होणार नाही. बरेचदा दुपारच्या सत्रातली कामं थोडी रेंगाळलेली दिसतात. तर आपण वर्किंग लंच घेतो, म्हणजे आपली एफिशियन्सी, आपली कार्यक्षमता जी आहे ती चांगली राहिली पाहिजे. हा मुख्य त्याचा उद्देश असतो. किंवा आता नवीन शब्द एक रुळलाय, तो म्हणजे ब्रंच. आपला ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र करून त्याला ब्रंच म्हणतो. आपण हेवी ब्रेकफास्ट करतो आणि मग दिवसभर आपण काम करत असतो. तर असे हे रुळलेलेच आहेत खरं तर तत्व. पण हे सगळ्या मागे याचा अर्थ असा आहे की आपल्या ग्रंथांमध्ये जे काय तत्व, मार्गदर्शक तत्व दिली ती इतकी समाजाच्या खोलपर्यंत रुजलेली आहेत की आपल्या घराघरामध्ये ती सहज पाळली जातात. आणि आपल्याला त्याची जाणीव नसते की ह्या महान ग्रंथांचाच हा बेस आहे. आपण अगदी ट्रॅडिशन नुसार मागच्या पिढीने केलं, ते पुढच्या पिढीने, आणि थोडंसं कालानुरूप बदल करत आपण करतो. पण तत्वांना धक्का लागलेला नसतो आणि लागू पण नाही. यासाठी आपण पुन्हा एकदा या विषयांची रिव्हिजन करतो. हे थोडंसं आहार याविषयी बोलले. आता दुसरा महत्वाचा भाग आहे, तो मी श्रीमद भगवद्गीतेविषयी थोडंसं बोलते. आपल्या घराघरामध्ये सगळ्यांकडे भगवद्गीता असते. बऱ्याच ठिकाणी ती नित्य नियमित वाचली जाते. आपल्यापैकी बरेच जण त्याचे अभ्यासक असतील आणि काही नाही तर निदान आपल्याला 15वा अध्याय पाठ असतो किंवा 12 अध्याय पाठ असतो. आणि बरेचदा गीताही एक आहे, ज्ञानेश्वरी आहे. तर हे जी ग्रंथ आहेत, हे सगळे आपल्या घराघरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये वाचले जातात, ऐकले जातात. तर ह्या ग्रंथांकडे वळताना मला असं वाटतं की हे आपल्यासाठी निर्माण केलेले ग्रंथ आहेत. म्हणजे दिसायला दिसतंय की अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे, पण हे खरं तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला मार्गदर्शन करण्यासाठीच ही ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. अगदीच कोणी अनभिज्ञ असेल तर थोडासा भगवद्गीतेविषयी उल्लेख इथे सांगते की आपले जे महत्वाचे 2 इतिहास ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये रामायण आणि महाभारत हे 2 महत्वाचे ग्रंथ, इतिहास ग्रंथ आहेत. आणि त्यामधलं महाभारत जे आहे त्यामधल्या भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता येते. आता ती कुठे येते हे सगळ्यांना आपल्याला माहितीये की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती जे युद्ध सुरू होतं त्या ठिकाणी अर्जुनाला विषाद निर्माण होतो त्याच्या मनामध्ये. आणि तो विषाद काढून त्याच्या कर्मासाठी त्याला प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्याच्याविषयीचं ज्ञान देण्यासाठी भगवंतानी ही भगवद्गीता सांगितलेली आहे. त्यामध्ये 4 पात्र आहेत खरं तर, तशी मी नाट्यक्षेत्राच्या दृष्टिकोनातनं बोललं तर. त्याच्यामध्ये धृतराष्ट्र, संजय आणि मुख्य म्हणजे भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन. या दोघांचा संवाद किंवा इथे शिष्य आणि गुरु या रूपाने श्रीकृष्ण गुरु आहेत आणि अर्जुन हे शिष्य आहेत. अशा तऱ्हेने हा संवाद आहे. आणि अर्जुन वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात. असा हा सगळा भगवद्गीतेचा साधारण ढाचा आहे. आता भगवद्गीता ही 18 अध्यायांची आहे. त्याच्या अध्यायांचं थोडा अगदी अनभिज्ञ असतील त्या लोकांसाठी म्हणून उल्लेख करते, पण बहुतेक आपल्या घराघरामध्ये सगळ्यांना हे माहीत असतं. त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत. त्यात पहिला आहे तो अर्जुन विषाद योग आहे. मग सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञान कर्म संन्यास योग आहे, कर्म संन्यास योग आहे, आत्मसंयम योग आहे, ज्ञान विज्ञान योग आहे, अक्षर ब्रह्म योग आहे. त्यानंतर
राजविद्या राजगुह्य योग आहे, विभूती योग आहे, विश्वरूप दर्शन योग आहे, क्षेत्रज्ञ योग विभाग योग आहे, त्यानंतर गुणत्रय विभाग योग आहे, पुरुषोत्तम योग आहे, दैवासुर संपद विभाग योग आहे, श्रद्धात्रय विभाग योग आहे आणि मोक्ष संन्यास योग आहे. तर अशी ही 18 अध्यायांची रचना आहे. ही वेगवेगळे योग या ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रत्येक योगामध्ये जसं योगाचा विषय आपण जेव्हा घेतो तेव्हा आपण परमेश्वराशी जोडलं जाणं हा आपण मागे युज या धातूपासून त्याची उत्पत्ती आहे आणि योग म्हणजे जोडलं जाणं आहे. तर या सगळ्या योगांमध्ये परमेश्वराशी आपण जोडले जाण्यासाठी जे काय करायला लागतं त्याची साधारण इथे मार्गदर्शनाचे श्लोक येतात. आता आपण ह्या भगवद्गीतेची एक ओझरती थोडीशी ओळख करून घेतली आणि आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया की आहाराविषयी यामध्ये काय मार्गदर्शन आहे. हा विचार करताना या विषयाची मांडणी करताना माझ्या मनात एक विचार आला की एकतर अध्यायानुसार जावं किंवा मग आपण कशा पद्धतीने हा विषय मांडावा. कारण भगवद्गीतेतला प्रत्येक अध्यायाचा विषय हे खूप गहन आहे. काही काही अध्याय आहेत ते खूप गहन गूढ विषय असलेले आहेत. तर आहार विषयाला कसा स्पर्श करावा. तर मला तसं करता करता तिसऱ्या अध्यायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आलं की अन्नाची मूळ उत्पत्ती कशी झाली याविषयी त्यामध्ये दिलेलं आहे. आणि ही मांडणी करताना मला एक गोष्ट आठवली की आपल्या एक उत्तम अभिनेत्री आहेत संपदा जोगळेकर. त्यांनी अभिनय क्षेत्र चालू असतानाच ते थोडंसं बाजूला ठेवून कोकणामध्ये जाऊन शेती सुरू केली आणि त्या लोकांसाठी आनंदाचं शेत असे वेगवेगळे शिबिरं राबवतात. त्यानंतर लहान मुलांसाठी आपल्या ताटामध्ये जे अन्न पडतं त्याचा प्रवास कसा होतो याविषयी त्या शिबिरं घेतात आणि मुलांना त्या गोष्टी मातीमध्ये राबून करून झाल्यावर आपल्या ताटात येणाऱ्या अन्नाची किंमत समजते आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्या दृष्टीने हे शिबिर किंवा ही रचना मला छान वाटली आणि म्हटलं अरे हा ह्याविषयी पण भगवद्गीतेमध्ये नक्कीच काहीतरी असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला त्याच्यामधला एक श्लोक थोडेसे उल्लेख करेनच मी. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ आपलं अन्न निर्माण कसं होतं हेच खरं तर सांगितलेलं आहे की सर्व भूत जी आहेत ते सगळे प्राणी अन्नापासून तयार होतात आणि अन्नाची उत्पत्ती ही पावसापासून निर्माण होते. पाऊस हा आहे तो यज्ञापासून निर्माण होतो आणि यज्ञ हा कर्मापासून उत्पन्न होतो. तर आपण सगळेजण कर्मयोगी आहोत. आपण सगळे काम करत असतो रोज. बिना कर्माचा एकही माणूस एकही क्षण नसतो. असं याच तिसऱ्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या कर्मापासूनच सगळी उत्पत्ती आहे आणि ही जी नेचरची सायकल आहे ती पूर्ण यामध्ये त्या ठिकाणी सांगून टाकलेलं आहे. आता यज्ञ म्हणजे काय आपण पूर्वी जे फक्त होमकुंड मांडून यज्ञ करतो असं नाही. आपलं प्रत्येक त्याग असलेलं जे कर्म आहे तो यज्ञ आहे. आपण भोजनाला सुद्धा यज्ञ कर्म म्हणतो. तर ह्या सगळ्या यज्ञांमधूनच याची निर्मिती आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर मग मात्र लक्षात आलं की आपण जे काही खातो त्याच्याच आधीचा एक श्लोक आहे इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव सहा. आपल्याला देवता ज्या आहेत त्या प्रसन्न झाल्यावर आपल्याला सगळं काही देतात पण आपण त्यांना भोग चढवणे म्हणजे नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे घरोघरी पद्धत आहे. असं काहीही न करता जो खातो तो चोर आहे. म्हणजे आता एकीकडे एक भाग झाला की अन्नाची निर्मिती कशी होते आणि अन्न ज्यापासून मिळालंय त्याच्याविषयीची कृतज्ञता त्याला काहीतरी त्यातला एक वाटा देऊन मग आपण त्याचा विनियोग करावा ही संस्कृती आपल्याला या ठिकाणी भगवद्गीता शिकवते की मी जे खातोय पुढे आहे अनेक ठिकाणी की जर मी कोणालाच न देता खाल्लं केवळ माझ्या शरीर भरण पोषणासाठी जर मी काही खात असेल तर ते पापच खाल्ल्यासारखं आहे. पाप भक्षण केल्यासारखं आहे असंही भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की हे आपल्याला ज्यापासून मिळालंय त्याचं ऋण व्यक्त करणं त्याला पण त्यातला काहीतरी भाग देणं आणि मग आपण ग्रहण करणं हा अतिशय महत्वाचा संस्कार या ठिकाणी होतो.
पूर्वी बऱ्याच घरांमध्ये आता आता हे सगळं सोसायटी कल्चर बदललंय, त्यामुळे सगळं आपलं दैनंदिन रुटीनच बदललंय. पण अजूनही छोट्या गावांमध्ये पूर्वी अशी पद्धत होती, की दुपारी मध्यान्हीच्या वेळेला अ, थांबायचं सगळं स्वयंपाक सिद्ध करून गृहस्थ धर्मामध्ये, आणि जोही अतिथी येईल त्याला भोजन देऊन मग गृहस्थानी आपलं भोजन करायचं. ही आपली संस्कृती होती. अजूनही 12 वाजता कोणी आलं, दुपारच्या वेळेला, भोजनाच्या वेळेला कोणी आलं मध्यान्हीच्या वेळेला, तर त्याला काहीतरी द्यावं, हा संस्कार अजूनही आपल्या घराघरामध्ये पाळला जातो. निदान पाणी द्यावं, हातावर साखर द्यावी, हा संस्कार आपल्याकडे आहे. तर त्यामध्ये म्हणजे हे जे आहे ऋण आहे, ते आपण व्यक्त करतो, की समाज असेल किंवा आपण पंचमहाभूतांना आपण साधं स्वयंपाक केला तरी आपलं जे असेल अग्नी, त्याच्यामध्ये थोडासा आपण अन्न अग्नीला अर्पण करतो, जमिनीला, भूमीला अर्पण करतो, जलाला अर्पण करतो. तर पंचमहाभूतातून आपल्याला सगळं मिळतं. त्याला सगळ्यांना त्याचा त्याचा थोडासा थोडासा भोग चढवणं, नैवेद्य दाखवणं, ही आपल्या कल्चर मधली एक महत्वाची बाजू आहे, आणि ती पाळली पाहिजे, हे तत्व या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर तिसऱ्या अध्यायामध्ये ह्या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. थोडंसं अध्याय वाईज जाऊ शकेल मी, पण आपल्याला अगदी संस्कृत सगळ्यांना श्लोक सांगून थोडं जड होत असेल, तर मी त्या साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आता यामध्ये दुसरा अध्याय जो आहे भगवद्गीतेतला, तो अतिशयच ज्ञान देणार आहे, कारण तो सांख्ययोगच आहे मुळे. तर तिथे ज्ञान देताना पण त्यांनी एक श्लोक येतो, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आता ह्यामध्ये डायरेक्ट असं जेवण किंवा भोजन असं इथे उद्दिष्ट नाही. निराहार आपण बरेचदा म्हणतो का, की आज माझा निराहार आहे. याचा अर्थ आपण काही खात नाही त्या दिवशी. असं एक आपलं जनरल सामाजिक शब्द वापर आहे हा. तर या ठिकाणी इथे निराहार याचा अर्थ माझ्या इंद्रियांनी जे काही सेवन आहे ते करण्याविषयी बोललेलं आहे. म्हणजे फक्त खाणं हे एक सिम्बॉलिक आहे. भगवद्गीतेत बऱ्याच ठिकाणी किंवा चक्षु, डोळ्यांचा पाहणे, ऐकणे, या एखाद्या इंद्रियाचा उल्लेख असतो. पण त्यामध्ये सगळ्या आपली जी इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांविषयीच बोललेलं असतं. ते प्रातिनिधिक असेल, की निराहार म्हटलं आहे किंवा बघणे म्हटलं आहे, ऐकणे म्हटलं आहे. तर एखाद्या इंद्रियाचा उल्लेख असेल, पण त्याचा अर्थ ही सगळी इंद्रिय जी आहेत, ती वश करून घेतली पाहिजे. इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. हाच उद्देश या ठिकाणी आहे, आणि हा असा निराहार केला तर त्याला परमेश्वराच्या साक्षात्काराने कृपा होते. आणि याच्यामध्ये उद्देश काय आहे, तर निराहार अनुराग नष्ट होतो. मुख्य म्हणजे इथे सांगायचा विषय हा आहे, की अनुराग नष्ट होतो. आता अनुराग म्हणजे काय, तर आपण एखादी गोष्ट खाल्ली, समजा मी गुलाबजाम खाल्ला आणि मला तो खूप आवडला, तर मला वाटतं की अरे नाही, मला ना अजून पाहिजे, एक खाल्ला, मला 2 पाहिजे, मला 3 पाहिजे. नाही नाही, मग आपण दर शनिवारी रविवारी गुलाबजाम करू. आपल्याला त्याच्याविषयी परत 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 खायची इच्छा नाही, आपण त्याच्या अनुराग, त्याच्या मागे जायला लागतो. दुसरी गोष्ट उत्पन्न काय होते, समजा मला आवडतोय आणि मिळाला नाही, तर तो मिळवण्यासाठी माझा विचार चालू राहील. नाही, 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 मी सगळे कामं बाजूला ठेवून जो आवडता पदार्थ आहे तो कुठे मिळेल, मला तो कधी मिळेल, याच्या मागे मी सगळं माझं विसरून धावायला लागेल. आणि नाही मिळाला तर कदाचित मला क्रोध येईल, कदाचित निराशा येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं मला कोणती भावना निर्माण होते, आनंद निर्माण नाही होते मला. तर ह्या अनुरागामुळे माझं वर्तन, माझं कर्म जे आहे तेच बदलायला लागतं. तर याच्यावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे असा, आणि त्या ठिकाणी मग आपल्याला परमेश्वराच्या कृपेने साक्षात्कार होतो. म्हणजे आपल्या इंद्रियांवरती आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. तर या ठिकाणी आहार हे खूप प्राथमिक आणि महत्वाचा विषय आहे, की जो रिफ्लेक्ट करतो, की माझ्या इंद्रियांवर माझा ताबा आहे का? आवाज येतोय का? काय? कसरत किंवा कोणी व्यायाम. बोलतंय? लक्ष्मणजी आवाज बंद ठेवा. काही कोणाला बोलायचंय का? केलं त्यांनी, केलं कोणाला काही म्हणायचं नाही, केले बंद.
अच्छा अच्छा, ओके ओके. काय कधी कधी रेफरन्स ते येतो कुणाच्या मनात. हा, ठीक बॅटचा आहे. आवाज येतो कधी कधी, त्याने कोणाला काही नाही बोलले. अच्छा, ओके ओके, हा ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला इंद्रियांना वश करून घेतलं पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश आहे. आता हा झाला उद्देश, कसं त्याच्यावर कसा विजय मिळवला पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये लहानपण होतो की जेवताना आपल्याला एखादी प्रार्थना म्हणायला शिकवतो आपण. त्याच्यामध्ये आता चौथ्या अध्याय सरळ एक प्रार्थना आहे जवळजवळ. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुत ब्रह्म कर्म समाध. हे सगळं ब्रह्म आहे. म्हणजे आपण हविक द्रव्य वापरतो ते ब्रह्म आहे, यज्ञ ब्रह्म आहे, सगळं कर्म ब्रह्म आहे, सगळं काही ब्रह्म आहे. ही जाणीव, ही प्रार्थना आपण जेवताना म्हणायला मुलांना शिकवू शकतो. आपण बऱ्याच प्रार्थना प्रत्येक ठिकाणी आहेत, स्वयंपाक करताना स्तोत्र म्हणणे, तर ह्याच्यामध्ये हे सगळं काही ब्रह्म आहे हे शिकवून आपण जर सोडलं तर मला वाटतं ते अन्नावरचा जे काही आपण ग्रहण करतो त्यावरचा जो संस्कार आहे तो उत्तम होईल. आता यानंतर आपण एक एक अध्यायाचा थोडा थोडा मी उल्लेख करते, खूप काही आहे. आता आपण चौथा अध्याय दुसरा तिसरा चौथा. पहिला अध्याय विषाद योगामध्ये काही फारसं आहार विषय, कारण की तो केवळ एक त्या युद्ध रचना आणि अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला गोंधळ, इथून गीता सुरू झालेली आहे. तर जीवनाविषयक जी मार्गदर्शक तत्व आहे ती, कारण पहिल्या अध्यायात मुळे प्रश्न आणि त्याचं निराकरण करण्यासाठीचे पुढचे अध्याय आहेत. नसावं काय, आपण जे म्हणतो या काळातले, तर ते सगळं पुढे जातं. तर त्यानुसार आता पाचवा अध्याय हा तर सातच्या संदर्भात बोलणारा आहे. पण मग याच्यामध्ये काय, तर सरळ सरळ सांगितले नैव कुर्वन् न कारयन्. नवद्वार आहेत, त्याच्यामधले महत्वाचं एक द्वार आहे. तर यावरती जर आपण वश केलेलं, वारंवार इथे इंद्रियांना वश करण्याची भाषा भगवद्गीतेमध्ये येते. तर ही जी नवद्वारे आहे, म्हणजे सगळ्या इंद्रियांना आपण जर ताब्यात ठेवलं, नाही तर आपण बोलत सुटतो, अनावश्यक बोलणं, अनावश्यक खाणं, अनावश्यक गोष्टी करणं ह्या टाळल्या तर आपल्याला उत्तम असा आनंद मिळतो. कशासाठी आपण हे सगळं, तर आनंदासाठी करतो. जसं मी सांगितलं की मला मगाशी गुलाबजाम आवडतो आणि मी त्या गुलाबजाम आनंद नाही दिला, मी एक खाऊन जर सही झाले असते, एक खाऊन जर मिळाला असता, तो अनुराग नष्ट झाला असता, तर मला त्याच्या मागे धावावं वाटत असेल मला, तर तो कांद ठरू शकत नाही. तर त्यामुळे योग्य पद्धतीने खाल्लं पाहिजे, हा या ठिकाणी मुद्दा येतो. आणि त्यानुसार जो 6वा अध्याय तो आत्मसंयम योग आहे. तर हा लोकांना अतिशय माहीत असलेला आहे की ज्याच्यामध्ये बराचसा अष्टांग योगाचा उल्लेख किंवा अष्टांग योगाला मॅच जाणार आहे की साधना करावी, मार्गदर्शन या अध्यायामध्ये आहे. कसं असावं, बसावं कसं, कसं साधना करावी. आणि याच्यामध्ये अर्थातच एक आता श्लोक येतो, तो अक्षरशः घरामध्ये माणसांनी पाहिजे, लिहून ठेवला पाहिजे, ते सुविचारामध्ये लिहिला पाहिजे. तो मला नेहमी असा वाटतो, हा आहे युक्त विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. हा दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्याला आणि कर्मामध्ये यथायोग्य चेष्टा म्हणजे आता हिंदी भाषिकांना माहित असेल, या जे काही आपलं नित्य कर्म करतो ती चेष्टा आहे इथे. हा थट्टा मस्करी तर त्या सगळ्या, आणि झोपणं म्हणजे युक्त असाव्या, थोटी करू नये. हा असं मला वाटतो की आपला जर चांगला असेल, आपलं आपोआपच कर्म, आपले विचार आपोआप चांगले होतील, आपली झोप
सगळ्या दैनंदिन गोष्टी ज्या आहेत त्या जर नीट तर आपलं बाकी सगळं जे जन्माला आलो आहोत ते आपण काहीतरी कर्म करण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे जे कर्म उद्दिष्ट असेल आपलं प्रत्येकाचं, गृहिणी असो, कोणी राहतील, कोणी ते करण्यासाठी त्याला सगळं युक्त असेल. जर आपल्याला एक दिवस जरी झोप नीट झाली प्रकारे आपलं काम करू शकत नाही. मग डोकं जड होतं, मग जड झालं म्हणून औषध घ्या, चहा घ्या, काहीतरी घ्या, हे त्याची सिरीज म्हणतो आपण तशी सुरू होते. त्यामुळे ह्या गोष्टी प्रमाणामध्ये पाहिजे हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मी 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग आहे, त्यामध्ये आहाराविषयी असं काही नाहीये. पण पुन्हा 8वा अध्याय तो अक्षर तो सर्वद्वार ह्या गोष्टी सांगते आहे, कारण आपल्या देहामध्ये आपली जी काही इंद्रिय आहेत ती सगळी त्याच्यावर आपला कंट्रोल आला पाहिजे, हे भगवद्गीतेत वारंवार सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या आहाराचा विषय येतो. सर्वद्वारा आणि म्हणून मी हा श्लोक म्हटला. इथे डायरेक्ट आहाराविषयी नसलं तरी सगळ्या द्वारांना संयम पाहिजे. आपली शरीर आहे त्या सर्व द्वारांना आपला संयम आणि तरच आपण चांगल्या अवस्था होऊ शकतो. असं अध्याय. त्यानंतर आपण जर पुढे 9व्या अध्यायात गेलो तर आता असं मग माझे एक काका सैन्यात होते आणि मी अगदी ट्रेडिशनल घरातले आहे, ते देवपूजा आणि एक काका तिकडे सैन्यात होते, त्यांना त्या करणं भाग होतं. मग आम्हाला तेव्हा प्रश्न लागत असेल का, तर या सगळ्या श्रीकृष्णाने फार छान देऊन टाकलंय ते 9व्या अध्यायात. यत् करदर्शनाशी यज्ज हो कौंतेय तत् कुरुष्व. खाशील जे करशील ते, जे काय दान करील, जे खातो, जे कर्म करतो ते सगळं मला अर्पण करू. आपल्या घराघरामध्ये पद्धत आहे श्रीकृष्ण असं म्हणायची, हो की नाही. आपल्या घरामध्ये आजी असेल किंवा लोक, त्यांच्या तोंडात हा नेहमी असायचा श्रीकृष्ण अर्पणम असतो. तसे काय आहे ते श्रीकृष्णाला अर्पण करून टाका, त्याचा पाहणारच नाही. बेसिकली आपण करतो ते करण्याचा उद्देश चांगला, जे काम करतोय त्याचा उद्देश आहे हे धर्मासाठी आहे. आपण जर कोणाला तरी करत असू तर ते चांगलं नाहीये. म्हणजे त्या कर्मामागचा जो उद्देश आहे खूप महत्वाचा आहे. मग आपल्या आहार घेण्यामागचा सुद्धा जो उद्देश आहे तो चांगला, आणि तोही चांगला उद्देश अर्पण केलं तर आपल्याला त्या गोष्टींचं हे जे पाप लागेल का पुण्य लागेल का, हे याचं उत्तर भगवंताने देऊन टाकलंय. जे चांगल्यासाठी कर आणि जे करशील म्हणजे आपल्याला त्यांनी अगदी मोकळं ठेवलेलं आहे. त्यानंतर 10वा अध्याय हा साधारण विभूत आहे की श्रीकृष्ण कुठे कुठे आहे हे सांगणार आहे. त्याच्यामध्ये अशी उल्लेख, असा अन्नांचा उल्लेख कुठे नाही की अन्न पदार्थ. आता या आहाराविषयक दर्शन बघताना अशी उल्लेख झाला तसं MA योगशास्त्रामध्ये आम्हाला ओळख झाली. हठयोग काही काही पदार्थांची यादी दिलेली आहे की हे खाऊ नये. योगानी म्हणजे हठयोग साधना करणाऱ्यांनी काय खावं असं दिलं. असं काही दिले नाही की या अन्न पदार्थात मी आहे किंवा अशी लिस्ट दिली आहे की उडद खा, जवस खा, हे असं दिलेलं नाहीये. तर तत्व दिले, मार्गदर्शक तत्व दिले. मग त्याचा विस्तार करून आपण त्यानुसार काय खायचं काय नाही. तर 11वा अध्याय तर जो आहे तो विश्वरूप दर्शनामध्ये त्या अर्जुनाला सरळच दिसतंय की भगवान मुखातच सगळं चाललेलं आहे. जे सगळे योद्धे आहेत ते सगळे कुठे चाललेत, सगळे जे आहेत ते त्याच्या मुखात चाललेले आहेत.
वक्त्राणि ते त्वर माना विशंती त्या कराला आणि भयानकाने केचित विलग्ना दशनानुनी तैरुत्त मांगय मध्ये चाललेला आहे. आपण भगवंताचं अतिशय गोड असं साजरं गोजरं रूप घेऊन बसतो. आपल्याला ते अर्जुनाने जसं नंतर म्हटलंय की मला हे होत नाही, मला सौम्य रूप आपणही श्रीकृष्णाचं अतिशय गोड रूप बघतो, पण हे जे रूप हे सगळं त्याच्या मुखात जात आहे. त्यामुळे जेही कर्म करू ते सगळं त्याला अर्पण केलं तर हा विषय येणारच नाही. तर अतिशय नाही, पण भगवंताचा सगळेजण आहात त्याला सगळे जाऊन मिळणार आहोत या आपल्याला आहे. त्यानंतर आता पॉप्युलर असा महत्वाचा अध्याय जो मुखात येतो तो आहे 15वा अध्याय. तो आहे पुरुषोत्तम योग. तर पुरुषोत्तम योग 14वा श्लोक आहे. अहम वैष्णान देहमाश्रितः प्राण अपान समाय पचामन्ये. तर त्यांनी म्हटलंय की सगळ्या प्राण्यांच्या देहात स्थित असलेला मीच आहे. तो वैश्वानर अग्निरूप होऊन आहे. प्राण आपले जे आपण म्हणतो की आता आपण सगळे प्राण आणि अपान वायू माहितीये, तर यांनी युक्त होऊन मी 4 प्रकारच्या अन्नांना पचवून. आता 4 प्रकारची अन्न कोणती हा प्रश्न चतुर्वेद. मी खाल्लं ते खातो त्याला म्हणतात भग. त्यानंतर आपण लेह्य, त्याच्यानंतर इथे पितो दूध वगैरे, पाणी दूध सरबत ह्या गोष्टी पितो. त्यानंतर आहे ते चोष्य, चोखून खातो जसं ऊस आहे. तर ह्या 4 प्रकारांनी खाल्लं जात आणि ते 4चे जे आहे ते मी प्राणाच्या मदतीने होऊन तोही भगवंत आहे, पचवणारा भगवंत आहे आणि आपण शेवटी सगळेजण त्यालाच जाऊन मिळणार आहोत. तर हा अहम वैश्वानरो भूत्वा हा अतिशय महत्वाचा कडे म्हटला जातो. प्रामुख्याने सगळी गीता जरी म्हटली गेली नाही तरी. तर याच्यामध्ये छोटस एकदम चतुर्वेद या एका शब्दामध्ये आपण किती प्रकारांनी खातो लक्ष देतो या गोष्टीकडे. मी कोणत्या प्रकाराने एक उदाहरण सांगते. एक गंमत घडली होती होत्या आणि त्यांनी काही पदार्थ झाला की तो छान झाला, मस्त झाला एवढाच म्हणायचा. तर त्या काही शिकल्या होत्या, पण त्यांनी साधे उदाहरण, अरे कधी त्याचा स्वाद, जी भाषा आहे त्याच्यामधली त्याला जी विशेष आहे सगळं छान आणि मस्त नसतं. तर त्याचं इष्ट झालंय, त्याचा गंधच चांगल्याची विशेषण आहे, त्याला वेगवेगळं काहीतरी परिमाण आहे आणि ते त्या तर ह्या भाषेचा लोप होत चाललाय दुर्दैवाने. आपण जे शब्द आजकाल वापरतो तर हे चतुर्विधांनी आपण खातो. आपण अन्न कसं खातो ते ह्यांनी खातो आणि ते सगळं भगवंत आपल्याला पचवून देतो, हे या ठिकाणी सांगितलंय. मगाशी मी जसा उल्लेख केला की आपल्याला भगवद्गीतेमध्ये आणि डूज आणि डोंट्स सांगितले. त्यामध्ये जाताना डोंट्स मध्ये म्हणजे इतर लक्षणं जी आहेत ती चांगली नसेल ते, आणि त्यासाठी येतो तो 16वा अध्याय येतो. 16वा अध्याय हा संपद विभाग कोणते आणि आसुरी गुण कोणते अशा प्रकारे याच्यामधला एक श्लोक आहे तो डायरेक्ट आशी नाही. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणाः ईहन्ते काम भोगार्थ मन्यायनार्थ संचयान. आता हा श्लोक वाचत असताना माझ्या लक्षात आलं की कामना आहे त्या कामासाठी भोगासाठी आपण अनावश्यक संचय म्हणजे जसं की मी एखादा पदार्थ काल जास्त झाला समजा, आणि जास्त झाला तर आपण काय दिवशीच खाणं झालं, कोणाला द्यायचं देऊन झालं, जास्तच बनवतो आजकाल, वेळ फ्रीज मध्ये ठेवून दे आणि मग तो शिळा होतो.
शिळा होतो आणि मग आपण तो गरम करून परत मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खातो. अतिशय चुकीची ट्रेडिशन पडत चाललेली आहे, की बनवून ठेवायचं, करायचं आणि ते खायचं. नाही, ते गरम गरम करून खातो आणि त्या चवीसाठी, केवळ जिभेसाठी खातो, असा त्याचा अर्थ होतो. हा आणि जो आहे, मोह जो आहे, हे मला टाकवतच नाही. शिळं झालं, आपण खा, प्रमाणात करा, द्यायचंय ते द्या. दॅट्स इट. आपण ते स्टोअर करतो. मग नंतर 8-5 दिवसांनी जेव्हा फ्रीज डायनिंग टेबल पूर्ण भरून जातो आणि पदार्थांनी काही आपल्याला खावं वाटत नाही. गेलेली असते ताजगी वगैरे असतं सगळं. तर हा जो आहे तो मला कामभोगासाठी जे अनावश्यक संचय आहे, इथे धनाचा असू दे, काम विषय, अन्न किंवा बोलणं. तर अन्न हा जो विषय आहे त्याच्या भोगाच्या पूर्तीसाठी मी काहीतरी सामावून ठेवते. तर ते इथे अनावश्यक टाळू शकतो, हे सापडलं. आता संचय अलाव केलेला नसला तरी गृहस्थ धर्मामध्ये संचय आपण अतिथींना आणतो आणि अतिथींना आपल्याला अन्न देता आलं पाहिजे. पुढे आपण संचय करावं. पण हे जे आपलं चवीसाठी फ्रीज ठेवणं आहे, तर तो मला या काळात एक सापडला, कनेक्ट करणारा विषय, की अनावश्यक संचय नको, तो विषय भोगासाठी नको. आपले अतिथीसाठी जे कर्तव्य धर्म आहे त्यासाठी असायला हरकत नाही. तर त्यानंतर येतो तो 17वा. त्यामध्ये अतिशय असं स्वच्छ स्वच्छ मार्गदर्शन दिलेलं आहे. 7 विभाग आहे आणि 14व्या मध्ये गुणत्रय आहेत. तर आपल्याला सगळं, आपण योग साधक आहोत, आपल्याला माहिती आहे की 3 गुण आहेत आपले, सत्व रज तम, आणि ते गुण आहेत आणि त्याला अनुसरून आहार आहे, कोणता कशाशक आहे. तर त्याविषयी या 17व्या अध्यायात चांगलं मार्गदर्शन दिलंय. त्यातले क्रमाने 7-8 हे जे श्लोक आहेत हे सरळच आहाराविषयी बोलतात. आहार सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषेदमिमं शृणु. भगवंतानी त्याला काय ऐकायचंय, तर भोजन हे आपल्या अतिशय अप्रिय अशी गोष्ट आहे आणि ती 3 प्रकारची आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण सांगितले, तर हे 3 प्रकारचं जे आहे ते तू श्रवण कर असं म्हणलंय. आणि लाईनीने 3 श्लोक आहेत, ते मी सलग म्हणते. सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा आहारा सात्विक आहार. इथे सात्विकाला प्रिय असलेला कोणता आहार आहे? कट्वं तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहाराः. हे झालं राजसाचं. यामं गतरसं पूति पर्युष्टयचयत् उच्चिष्टमपि चामध्यं भोजनं ताम. हे 3 सात्विक राजसिक लोकांना कुठले आहार आहेत, आवडतात, ते इथे सांगितलेलं आहे. सगळा जो पहिला होता तो आयुष्य, बुद्धी, बळ, सुख, प्रीती, हे गुण आहेत. हे गुण वाढवणारी जी गोष्ट आहे ती अतिशय रसयुक्त, स्निग्ध असं जे आहार आहे. आपण आता जसं आता मार्ग झाला ठिकाणी दत्तात्रयाण होतं, त्या काळात बऱ्याच उपवास करताना अतिशय सात्विक खायला सांगतात. चातुर्मासात आपण बऱ्याच खात नाही, साधं अन्न खाल्लं. त्या गोष्टी ह्या सात्विक आहेत, ज्या की शरीराला त्रास देणार नाहीत. साधीचे जेव्हा पाठ करतो तर किंवा अनेकदा शरीरामध्ये इतकी उष्णता येतात आणि उष्ण म्हणून त्रास होतो. तर अशा वेळेला जर आपण अजून मस्त झकास मिरचीची चटणी, ठेचा, कांदा खाल्ले, तर आपण ते जे काही कार्य करणार आहे ते तात्काळच बंद पडेल. तर आपली उपासना बंद पडू नये म्हणून त्याला यथायोग्य आहाराची जोड दिली. सात्विक आहार आहे, जो त्याच्यामध्ये रस असेल, स्निग्धता असेल, असा हा आहार या ठिकाणी सांग. त्यानंतर आहे तो
राजसहार कट्वं लवणात उष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः कटू, आंबट, तिखट, अतिशय गरम, अगदी झणझणीत. आता जसं आपण ठेच्याचा उल्लेख केला. वृक्ष वृक्ष म्हणजे त्याच्यामध्ये स्निग्धताच नाही ना, त्यामुळे मग तो दाह निर्माण करतो आणि यातून काय उत्पन्न होतं तर दुःख, शोक, रोग उत्पन्न होतात. आणि हे जे असे पदार्थ आहेत ते राजस पुरुषाला आवडतात, या तिथं ते सांगितले. तर थोडक्यात गरज आहे का पण ते ग्रहण करावे, नाहीतर हे नाही करू. आपले जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य झालं पाहिजे, हा महत्वाचा. आता मगाशी मी जे फ्रीजचं उदाहरण दिलं ते तर संपूर्ती, पण जे काही उरलं सुरलं त्याच्यातला सगळा रस बीस गेलेलाच असतो. रसही अर्धवट काहीतरी ते जुळं जे आहे त्याला वास येत असतो आणि प्रिय असतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 17व्या अध्यायामध्ये आहाराविषयीचे 3-4 श्लोक आहेत. अतिशय उत्तम क्लिअर कट तत्व मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर अध्यायाकडे 18व्या अध्यायाने पण परत करता करणेच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवै चैव. ही जी करण आहेत आपली सगळे जे इंद्रिय त्यांचे व्यापार जे आहेत इंद्रियांचे, त्या इंद्रियांचे जे व्यापार आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत आणि याचा विषयामध्ये त्याचा जो आधार आहे, त्या आता ते जे आहे ते निरनिराळे आहे. ते करण आपण म्हणतो ना, यांना करण म्हणतो, आपल्या इंद्रियांना आपण करण म्हणतो. तर या सगळ्या ज्या चेष्टा आहेत त्या त्या इंद्रियाचं जे काम आहे तर त्याचे व्यापार जे करण आहे ते सगळे पाचवे करण म्हणजे ते दैव आहे असं म्हटलेलं आहे. तर हे दैव समजून आपण वापर केला पाहिजे. आपण त्याचा वापर त्याच्या मागे धावून करू नये. हा एक म्हणून इथे पाचही करणांचा एकदा इंद्रियांना वश करण्याचा विषय आला म्हणून मी उल्लेख केला. तर अशा प्रकारे प्रत्येक अध्यायामध्ये अजूनही सापडतील म्हणजे डायरेक्ट आहार विषय इंद्रियांना वश करण्याची प्रामुख्याने या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्यातलं जास्त महत्वाचं इंद्रिय आपलं मुख आहे की ज्याच्या मार्फत आपण बोलतो खातो. तर यावर नियंत्रण पाहिजे या तर मला वाटतं की आपण सुखी आणि आपलं जे जे काम आहे मग आपण उत्तम तऱ्हेने करू शकतो. यामध्ये परत तिथे चक्क ब्राह्मण, शूद्र, तर क्षत्रिय या सगळ्यांचं काय की यांनी कसं काम करावं आणि असं काहीच नाही की या फक्त ब्राह्मणाला सिद्धी मिळेल, क्षत्रियाला सिद्धी. जो स्वे कर्मण्य फिरत जे जे आपलं काम दिलेलं आहे नेमून ते त्यांनी देव माना किंवा कर्म हीच पूजा, तर प्रकारे जे आपल्याला नियमितपणे देवाची पूजा समजून आपण करावा आणि त्यासाठी योग्य आहार आपण घ्यावा, आपल्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते. असं नाही सगळं काम सोडून मी देवाची पूजा बसलं पाहिजे, जपच माळ बसली पाहिजे, असं नाही. तर आपल्या जेही कामामध्ये आपण देव पाहिला पाहिजे आणि या दृष्टीने आपल्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला करण्याचा आहार आहे तो केला पाहिजे आणि ह्या सगळ्या इंद्रियांना वश करून म्हणजे त्याच्या आगामागे न आपलं शरीर सिद्ध ठेवलं पाहिजे जेणेकरून आपण आपलं नियत कर्म उत्तम करून भगवंताचरणी अर्पण करू शकू. तर असा एक साधारण भगवद्गीतेचा या विषयाचा मागोवा घ्यायचा असेल तर विचारू शकतो. जय गुरुदेव. अतिशय सुंदर असं तुम्ही सांगितलं. आपण फक्त एखाद्या शब्दावर जिथं आहाराचा उल्लेख केला तिथंच बघत होतो. पण आपण जे सांगितलं की प्रत्येक अध्यायामध्ये एक एक ना एक तरी श्लोक आलेला आहे. एक म्हणजे कोणत्याही माध्यमातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शनच केलेलं आहे. आणि
त्या ठिकाणी श्रीकृष्णाने जे सांगितले ते अर्जुनाला नसून तर आपल्या सर्वांना पुढच्या पिढीसाठी एक आदर्श दिलेला आहे आणि तो आपण पालन करायलाच पाहिजे. पण कधी कधी काय होते, सत्संगाची खूप जरुरी असते, कारण की त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की आपण नेमकं कुठे आहोत आणि म्हणजे जग कुठे चाललंय, आपण कुठे आहोत आणि कुठे असायला पाहिजे. जय गुरुदेव. जय देव. जय गुरुदेव. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नसेल तर आपण प्रेयर करूया. की आपण प्रेयर करू, त्यानंतर तुम्ही. ओम ओम ओम. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव.